grind, I ain't really with the last 10. All 20s in the pack, fucking jacked in. Been cooking in the kitchen since back when. Take a while now, back then. गाईज माझी रूम आहे ना चांगली नाही आहे, त्याला बाल्कनी वगैरे नाही आहे, पण मी रूम का सोडू वाटत नाही मला. कारण गाडीला पार्किंग एवढी मस्त पार्किंग आहे ना, सेफमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग आहे. रोड वगैरे बसते, पण बाकीच्या रूम ठिकाणी बघितलं ना मी, तर तिथं आहे ना राईट बाकी ठिकाणी बघितलं ना तर घर रूम वगैरे चांगले आहेत काय काय ठिकाणी, पण त्यांना पार्किंग नाही व्यवस्थित मध्ये रस्त्यावर गाड्या पार्क कराव्या लागतात. त्यामुळं ही जागा मला सोडू वाटत नाही. ओके, हा एक विषय आहे. आणि लवकरच माझा DJ माईक मिनी येणार आहे. ऑर्डर जर मारला आहे, बघू आता कधी येतोय. एक्सपेक्टेड 4 दिवसात जातोय. 4 दिवसात आला तर ठीक आहे, नाही तर मी गावावर चाललोय. मी कॅन्सल करून नंतर गावाकडनं रिटर्न आल्यावर ऑर्डर करेन. ठीक आहे. हा जो मी कॅमेरा वापरतो ना, मी मोठं ब्लॉगिंगला पण वापरतो आणि ब्लॉगिंगला पण वापरतो. दोन्ही कामं होऊन जातात. जास्त मेहनत घ्यायची काही गरज लागत नाही किंवा आणि स्टॅबिलिटी वगैरे एक नंबर आहे कॅमेराची, नादच करायचं नाही. अशी मस्त स्टॅबिलिटी आहे ना, क्लिअरिटी पण चांगली आहे, नाईटला पण चांगलं क्लिअर वगैरे दिसतोय. दिवसा पण एकदम जिथं जास्त ग्रीनरी वगैरे आहे ना तिथं एकदम मस्त व्हिडिओ येतात, मस्त व्हिडिओ वगैरे येतात. आता सध्या तर मी फिरायला नाही गेलो, बघू पुढच्या महिन्यात माझी ट्रिप राहणार आहे. बघू अजून मी माझ्याकडे 2 ठीक आहे लोकेशन आहे ती फिरायला. जवळजवळ आहे 100 किलोमीटर आसपास आहे ती, 100 किलोमीटर किंवा 150 किलोमीटर आसपास आहे ती. त्यातलं एक ठिकाण मी चूज करेल आणि नंतर त्या ठिकाणी जाईल. तर बघू अजून चूज नाही केलेलं. पुढच्या महिन्यात मी काय करेल, फॅमिलीला घरी सोडेल. आता पुढच्या ह्याच्यात गुढीपाडवा पण आहे ना, तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी तिला घरी सोडेल आणि नंतर मग माझी 4-5 दिवसाची एक मस्त राईड होऊन जाईल. आणि नंतर मग त्याच्यानंतर एक माझी रायगडला राईड असणार आहे. ठीक आहे. पण आता जी नेक्स्ट राईड आहे ना ती माझी अजून फिक्स नाही 2 ठिकाणी, मी सांगतो लवकरच, काय विषय नाही. आणि काही राईडला जायच्या अगोदर मी गाडी एका सर्व्हिसिंग करणार आहे. कारण गाडी एवढी आता भरपूर दिवस झालं, 15,000 जवळजवळ 14,896 जवळजवळ 15,000 किलोमीटर रनिंग झाले गाडीची. मला आठ काहीतरी मी आम्हाला आठवत पण नाही कधी त्याची सर्व्हिसिंग. मला आहे ना माझं असं लक्षात राहत नाही मला कधी या तारखेला केलं या तारखेला केलं. आता गॅस संपला परवा दिवशी, तर नाही परवा नाही कालच, तर मला ते समजलं नाही की किती तारखेला आज झाला होता वगैरे. ते मला जर एखादा काही सण वगैरे असेल ना तर मग ते आठवतं मला. आता मला तारखा वगैरे एवढा आठवत नाही मला. माझंच असं आहे का तुमचं पण असं मला माहीत नाही. माझंच राहायचं की बाबा सणवार ते तसं, पण मला एवढं काय सणवार मी त्या अंदाजे मला असं नाही का असं मेन तारीख माहीत असेल पण 1900 सण किती ते काही आठवत नव्हतं मला. मी हाणायचा अंदाजे तारीख झालो कसं तसं पार एवढं तारखा आहे. माझी जन्मतारीख माझ्याकडे आठवत नाही लवकर. आणि ही जी कंपनी आहे ना आमची, दुपारी सिक्युरिटीवाले बसून जरा थोडासा दंगा झाला. काय विषय झाला, पार्किंगला आहे ना, पार्किंगला माझ्या मी म्हणजे हेल्मेट घालून गेलो नव्हतो, तर हेल्मेट न घालताच गेलतो मी. आणि हेल्मेट न घालता गेलतो आणि त्यांनी काहीतरी नियम काढला की हेल्मेट पाहिजे गाडीला. जर गाडीला सॉरी डोक्याला हेल्मेट असेल तरच गाडी अलाउड आहे. हे आहे ना, हे पार्किंग आमचं म्हणजे शेडमधलं पार्किंग आहे. त्यामुळं हे जे पाठीमागचं पार्किंग आहे ना तिथे सिक्युरिटीवाला आहे, तो आतमध्ये फिल्म करायला ना. ॲक्च्युली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना, प्रायव्हेट कंपनी.
त्यामुळे आतमध्ये फिल्म करायला जर कोणी बघितलं तर फिल्म करून देत नाही, माझी व्हिडिओ काढून देत नाही. तर विषय काय, मी आतमध्ये आलतो त्यावेळेस त्यांनी अडवलं मला की हेल्मेट नाही म्हणून. म्हणला हेल्मेट पाहिजे तरच आतमध्ये पार्किंग आहे, मी आता उन्हात बाहेर पार्किंगला. मी म्हणलं बाय तुम्ही काल विदाऊट हेल्मेट आलतो, आतमध्ये पार्किंग केली, तुम्हाला त्यावेळेस सांगितलं का? नाही. तर मग आज सांगितलं उद्या घालून येईन म्हणलं. नाही म्हणला तसं नाही चालत, मी लावणार म्हणलं आतमध्ये गाडी. मग ठीक आहे म्हणला तुझा नंबर, जो एम्प्लॉईड असतो ना, माझे 10 भरले 1 मिनिट, तर तुझा एम्प्लॉय आय डी दे बोलला तो. दिला त्याला एम्प्लॉय आय डी, आतमध्ये उचलो. मग आत्ताचं हेल्मेट घालून आलं. संध्याकाळचं कोण काय विषय नाही, फक्त दुपारचं किंवा सकाळचं किंवा त्या टायमाला त्यांना वरी बोलणारे असते ते, त्यामुळे ते आम्हाला बोलतात. सगळे एकमेकाला बोलणारच असते. आली असती तर काय सेक्रेटरीने मला थांबवलं आणि विषय झाला तसा तो त्याचा. मी गेलो तसं आतमध्ये, म्हणलं काय करायचं ते. ओके, विषय झाला. आता जास्त कंपनी म्हटले माझी चाललं रिटर्न रूमवरती किंवा घरी म्हणू शकत नाही, रूमच म्हणू शकतो. कारण घर पण त्या रूमला घर पण आहे बरं का, पण आई वडील गावाकडे आहेत ना, त्यामुळे घर पण येत नाही त्याला. रूमच म्हणावं लागेल मला, ते घर म्हणायला ऑफर वाटते. कारण घर आपलं आता सध्याला तर इथंच बसवलेलं आहे घर, मग 50-50 आहे. ओके, लगेच फिरायचं ना, काही विषय आहेत ना, एवढे भोगते ते, एवढे भोगते म्हणजे आता सध्याला नाही. जर तुम्ही फास्ट आला इथून, मी जर फास्ट आलो ना इथून, पुढे एक अजून एक केबलची कंपनी आहे काहीतरी, तिथं पण हे कुत्रे आहेत ना इथले गावठी कुत्रे म्हणा, तर ते डायरेक्ट अंगावर येतात. नॉर्मल चाललं तर काय विषय येत नाही, पण जेव्हा फास्ट जातो ना तेव्हा मात्र भाव 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 अरे भाव भाव काय भाव भाव त्या घरचं खाऊन पाळलं का त्याच्या. मग त्या कंपनीचं काय फुलून पाळलं कमशी आला कमशी. आमचं पिल्या झोपला असं ना आता, आमच्या पिल्या आधी मागाची जेव्हा गेलं ना, तिथून कुठली ती कंपनी आहे ही नाही या पुढची, ही जी दिसते ना, हे कंपनीचं नाव आहे STM केबल्स, केबलची कंपनी. तिथली कुठली वागते ती बाहेर आता पण. ठीक आहे, आमचा पिल्या मागाशी जेव्हा गेलं ना त्यावेळेस खेळत होता, आता झोपला असेल. मी संध्याकाळी जातो ना तर कधी कधी जागे असते, कारण जर त्याची झोप 3-4 वाजता झालेली असते ना, 3-4 वाजता झोपली ना, 1-2 तास जर ती झोप झाली ना, तर मी इथून घरी गेल्यावर पण जागे असते ती. मस्त तिच्यासोबत लहान मुलासोबत टाइम स्पेंड करायला मजा येते. कधी टाइम निघून जातं कळतच नाही मला. सकाळी मी रोज म्हणतो की व्यायाम करायला जाईन, पण मला ते नाही का मन रमतंय तिथं थोडक्यात. कारण लहान मुलं आहे, मस्त खेळायला मजा वगैरे येते, असतं ते त्याचे स्माईल वगैरे एक नंबर, मस्त फॅमिली टाईम आहे. आणि जर मी ह्या ठिकाणी मी एकटा असतो, पण मला असं उदासं वाटतं ना, तर मी जेलमध्ये असल्यासारखं वाटतं. पण मला बाहेर कुठं फिरायचं ना, त्यामुळं सोशल लाईफ नाही करता येत जास्त आहेत. आता माझं कसं चालू आहे सोशल लाईफचं, एक तर मी रूमवर जातो, नाहीतर मी कंपनीत जातो. दुसरं मला सोशल लाईफमध्ये कुठं नाही जात. सोशल लाईफ काहीच नाही, 0% आहे सोशल लाईफ. मी कुठं नाही का असं मंडळ वगैरे असतं तिथं नसतो आपण, किंवा एकटा मला राहायलाच एकटं आवडतं, काही विषय नाही. मला गर्दी ठिकाणी नको वाटतं नाही का, जसं वय वाढत चाललंय ना, किंवा मग एकटं राहायला आवडायला लागले. असं काय गर्दी दिसली की नाही, म्हणजे गर्दीत नको वाटतं मला. शक्यतो गर्दी टाळतो मी. नाही का एखादं फंक्शन वगैरे असेल किंवा एखादं काहीतरी मोठं कार्यक्रम वगैरे असेल ना, लग्न वगैरे असतं तर ठीक आहे, मी डान्स करायला मला ते आवडतं. कोण काय म्हणतं मी काय एवढा विचार करत नाही. आणि ते डान्स करायला मी माझ्या लग्नाला असा नाचलेला आहे. मला समोरचे मी ज्या घरचे आहेत ना, माझ्या बायकोच्या घरचे आहेत ना, घरा गावाकडे म्हणजे तिच्याकडे सगळे आहेत ना, आई वडील पाहुणे वगैरे सगळे असे बघत होते की ह्याला काय झालं, दारू बिरू पितंय का, किंवा दारू पिऊन नाचायला लागला, असं बघत होतं माझ्या. पण काय विषय नाही, तेवढा एन्जॉय केलावे लागतात माझ्या बायकोला. माझ्या लग्नात मी एन्जॉय नाही करणार तर कोण एन्जॉय करणार, असं नाही करू शकत. त्यामुळं मी एन्जॉय केला माझं लग्न. नाचलो वगैरे, थोडंसं आजारी होतो पण नाचलो म्हणत होतो वगैरे, हळदीला नाचलो आणि नंतर लग्नात तयारी पण नाचतो थोडंसं. पण हळदी जास्त नाचतो. मित्र वगैरे आलते माझ्या पहिल्या कंपनीतले, मला पण त्यांच्या कंपनीतल्या मला पण त्यांच्या लग्नाला जावं लागणार आहे. अजून एक जणाचं झालं, एक जणाचं लग्नाला गेलतो मी तिकडं, पाहुण्यात लग्नाला गेलतो.
तिकडं नगर साईडला तिकडं लांब मनमाड साईड स्टेशन होतं. कसं गेलतो आणि ट्रेनने गेलतो. नंतर तिथनं कृष्णाच्या घरी गेलतो आणि कृष्णाच्या घरनं मग गाडी घेऊन कृष्णाची त्याच्या घरनं बाईकवर गेलतो. अगोदर शिर्डी साईबाबाचं दर्शन घेतलं. माझे ब्लॉग पण आहेत, तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर तेव्हा काय एवढं ब्लॉग व्यवस्थित येत नव्हते किंवा मग कंटेंट कसं बनवायचं वगैरे जसं जमलं तसं मला दाखवत होतो मी. आता जरा थोडंफार जमतंय त्यामुळं आता बघू. तर आता बाजूला कृष्णाचं एक लग्न राहिले आणि पारसचं एक लग्न राहिले. तुषारचं झालंय तुषारचं लग्न काही जाणं झालं ना मला, कारण तर लास्ट टाइम तुझ्याच लग्नाला मला काही जाणं झालं नाही. मी डायरेक्टर नाही का त्याच्या टायमाला आहे ना काहीतरी मी अगोदर 2 दिवस सुट्टी मारली होती आणि माझा मॅनेजर जरा डोक्यात मॅड होता किंवा सुट्टी द्यायला थोडं कानकून करत होता. त्यामुळे मी काय त्या टायमाला गेलोच नाही. आणि त्याचं लग्न त्याने बुधवारी ठेवलं होतं मध्येच नाही का. जर शनिवार रविवार असतं तर मी काहीतरी कारण तर सांगितलं असतं. तर त्याचं लग्न सोलापूरलाच होतं. एक दिवसात जाऊन आलो असतो पण एक दिवसात जाऊन काय येणार. थोडंसं 3-4 दिवस असलं तर काय विषय नाही. मग त्या टायमाला नाही गेलो त्या लग्नाला. ठीक आहे. मला आहे ना ब्लॉगिंग करायला आता थोडंसं भीती मरले नाही का. म्हणजे आसपास जर माणसं असेल ना तर मी एवढं लक्ष देत नाही. डायरेक्ट मी इकडे बघून बोलतो किंवा मग माझं मी जे मनात आहे ते बोलत असतो. कारण ते तेलुगू वगैरे लोक आहेत ना आणि हिंदी वगैरे बाकी बाहेरच्या अनेक गावचे आहेत नाही त्याला मराठी येत नाही. जर कवचित मराठी असेल तर मला काय माहिती त्याला मराठी येते का नाही येते. त्यामुळं जी आहे ती धडाधड बोलून टाकायचं. ओके तर ओके आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.